फॅमिली अपडेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आता पुढच्या एकदम सोप्या स्टेप सांगतो. पहिले ह्या वेबसाईटवर या. या वेबसाईटवर आल्यास नंतर इथं तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि कॅप्शन टाका. नंतर इथं आधार अपडेटवर क्लिक करायचं. हां कर क्लिक. ॲड्रेस अपडेट. याच्यानंतर इथं तुम्हाला अपडेट हेड ऑफ फॅमिली आला असेल बघा, हेड ऑफ फॅमिली याच्यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर खाली यायचं, इथं तुमचा ॲड्रेस दिसेल आणि इथं हेड ऑफ फॅमिली त्यांचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर फिल केल्यानंतर इथं तुमचं रिलेशन काय आहे त्यांच्यासोबत ते रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथं तुमचं मदर किंवा फादर किंवा हजबंड सिलेक्ट करू शकता आणि खाली घ्यायचं. खाली घेतल्यानंतर इथं क्लिक करायचं, ज्यामध्ये तुम्हाला एक व्हॅलिड डॉक्युमेंट द्यावं लागेल. त्यासाठी बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल किंवा तुमचं रॅशन कार्ड आणि एक डिक्लेरेशन फॉर्म पण भेटतो सेल्फ डिक्लेरेशन नावाचा, तो डाउनलोड करायचा ऑफलाईन, त्याचं झेरॉक्स काढायची आणि त्याच्यावर सिग्नेचर करायची. ते पण एक प्रूफ चालून जातं. तर आम्ही रॅशन कार्ड टाकीत आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला आता पुढं 75 रुपीज म्हणजे 75 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. क्लिक करायचं, रोजर पे सिलेक्ट करायचं आणि मेक पेमेंटवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवे ओपन होईल आणि 75 रुपीजचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर सिम्पली UPIने तुम्ही पेमेंट करू शकता. सक्सेसचा मेसेज तोपर्यंत वेट करायचे. ही विंडो क्लोज नाही करायची. ठीक आहे. आणि मग डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट करायचं. ॲक्नॉलेजमेंट करायची. या PDF मध्ये तुम्हाला SRN नंबर भेटून जाईल, जो की आपल्याला आता अजून एक पुढची क्लास स्टेप बाकी आहे. त्यासाठी तुमचा अकाउंट लॉग आउट करून तुमच्या फादरच्या अकाउंटनी लॉग इन करायचं आहे. त्यासाठी मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. लॉग इन विथ OTP कर. आता OTP येईल, तो OTP इन्सर्ट करा. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. लास्टला तुम्हाला हेड ऑफ फॅमिलीची रिक्वेस्ट येईल, तिथं क्लिक करायचं आहे आणि इथं तो SN नंबर ज्या की ॲक्नॉलेजमध्ये डाउनलोड केला होता तो टाकायचा आहे. ॲक्सेप्टवर क्लिक कर. ओके, अशी रिक्वेस्ट येऊन जाईल तुम्हाला, ती फक्त ॲक्सेप्ट करायची, कंटिन्यू करायचं आणि तुमचं हेड ऑफ फॅमिली ॲड झालेलं आहे. ओके.